नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते। आज आहे ना अंगारकी स्पेशल मोदक बनवणार आहे गणपती बाप्पासाठी। तर त्याला आहे ना तांदळाची उकड न काढता मी आज मोदक बनवलेले आहेत, पण उकडीचेच बनवलेले आहेत। सगळ्यात पहिलं तर मी 2 नारळ घेतलेले, नारळ फोडून घेतलेले आहेत। त्याच्यावरची अशी आहे ना ती काळीवाली साल काढून घेतलेली आहे, मिक्सरच्या भांड्यात असं वाटून घेतलेलं आहे। तर बघा आपण ते किसायला माझ्याकडे किसणी नव्हती, त्याच्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यात वाटलेलं आहे, पण तसंच वाटलेलं आहे बघा, असं वाटायचं आहे। तर सगळं खोबरं आहे ना आपल्याला वाटून सारण करायला घ्यायचं आहे। तर आहे ना सगळ्यात पहिलं मी सारण करून घेणार आहे। सारण मस्त असं आता कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये सगळं खोबरं टाकलेलं आहे। आता त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे, आपल्याला लगेच गूळ टाकायचं आहे थोडंसं, पण म्हणजे पहिलं ना आपल्याला खोबरं परतलं ना तर काय होतं माहिती आहे की खोबरं कडक होतं, त्यासाठी ना लगेच गूळ टाकून आहे ना त्याला परतायचं। आता गूळ टाकलेला आहे, तूप टाकलेलं आहे थोडंसं, आता त्याला मस्त असं गूळ मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर खूप टेस्टी असे ना मोदक होतात, हे तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या या पद्धतीने मोदक। तर पाहू शकता असं आता आपला गूळ मेल्ट होते, त्यामध्ये तीळ टाकलेली आहे, खसखस टाकलेली आहे, थोडंसं केसर टाकलेलं आहे। सारण कधी पण स्लो गॅसवरतीच करायचं आहे, कारण आहे ना गूळ लगेच कढईला लागू शकतो, त्याच्यासाठी। आता थोडेसे मी मनुके टाकलेले आहेत, तुम्ही याच्यामध्ये ना काजू बदाम पण टाकू शकता, मी नाही टाकलेली आहे। तर आता याच्यामध्ये ना थोडंसं केसर टाकायचे, जायफळ किसून टाकणार आहे, आणि थोडासा कलर टाकला आहे मी, येलो कलर। बघा केसर पण टाकलेलं आहे, थोडंसं कलर पण टाकलेलं आहे। कलर टाकताना व्हिडिओ नाही आला आहे, तर मी कलर थोडासा पाहू शकता की मस्त असा येलो कलर आलेला आहे। आणि आहे ना आता याला ना मस्त असं शिजून झालेलं आहे, आपलं सारण तयार झालेलं आहे। तर पाहू शकता इथं गूळ जरा पण दिसत नाही, सारण पूर्ण घट्ट झालेलं आहे, छानच असं सारण झालेलं आहे। तर आपल्याला याला आता साईडला काढायचं आहे। तर आता हे मी साईडला काढून घेणार आहे। तर आता आहे ना इथं उकड बनवायला ठेवायची आहे। तर मी उकड बघा कशाची बनवते ते। तर आहे ना मी 1.5 वाटी आहे ना पाणी घेतलेलं आहे, आणि थोडंसं दूध घेतलेलं आहे, आणि तूप टाकलेलं आहे, आणि मीठ टाकलेलं आहे। आता याला आहे ना पाण्याला उकळी येऊ द्यायची। आता इथं मी बारीकवाला रवा घेतलेला आहे, जेवढं पाणी आहे ना तेवढंच रवा घ्यायचा आहे आपल्याला। तर 1.5 वाटी पाणी होतं, तर 1.5 वाटीच रवा घेतलेला आहे। मस्त असं त्याला बघा पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे, आणि थोडा वेळ वाफेला लावलेला आहे। आता थोडा वेळ वाफ काढून घ्यायची आहे त्याला, आणि नंतर मग ह्याला ताटामध्ये काढून आहे ना याला मस्त असं एकदम स्मूथ गोळा होईपर्यंत मळायचं आहे। हे सगळं प्रोसिजर आहे ना मळण्यावरतीच आहे। हे पीठ आपल्याला चांगलं मळलं की आपले मोदक एकदम मस्त होतात, खूप अप्रतिम होतात। तुम्ही तांदळाची उकड, कधी तांदळाची उकड नाही काढली ना तर ही रव्याची उकड काढून मोदक बनवा, खूप टेस्टी होतात मोदक हे। तर बघा असंच मी आहे ना हे सगळं थोडं थोडं थंड पाणी टाकून आहे ना मळून घेतलेलं आहे पीठ। तर आता हे बघा एकजीव झालेला आहे पिठाला, आणि थोडंसं आता वरून तूप लावलेलं आहे, आणि तूप लावून पण मी त्याला चांगलं मुरवणार आहे त्याला। तर पाहू शकता असंच त्याला चांगलं मुरवायचं आहे पिठाला। तर मस्त असं स्मूथ असा गोळा झालेला आहे, पाहू शकता। ह्याला जरा वेळ लागतो आपल्याला मळायला, पण हे मळूनच चांगलं आपल्याला एकदम स्मूथ गोळा बनवून घ्यायचा आहे। खूपच छान असं झालेलं आहे बघा। पाहू शकता असं घट्ट गोळा झालेला आहे। आता मी तुम्हाला आहे ना मोदक आहे ना त्या चम्मचच्या साहाय्याने बनवून दाखवते। एवढे सुंदर मोदक झाले होते ना, खूप सुंदर मोदक झाले होते। तुमच्याकडे पण असा चम्मच असेल ना, तुम्ही ह्या चम्मचच्या साहाय्याने मोदक बनवून बघा,
खूप छान शेप येतो. मला आहे ना मोदकाचा शेप बनवायला येत नाही, तर मी आहे ना या चम्मचनी मोदक बनवले, पण एवढे छान दिसत होते ना ते मोदक, खूपच छान दिसत होते. तर मी तुम्हाला बनवून पण दाखवते. बघा किती सुंदर असा मोदक झालेला आहे. पाहू शकता किती छान असा मोदक झालेला. त्याचा शेप तर बघा ना किती सुंदर असा दिसतोय. तर परत दुसरा पण मोदक बनवते मी, आणि एकदम फटाफट मोदक झाले होते, काहीच वेळ लागला नव्हता. मस्तच असे मोदक झाले होते, खूप छान असे झाले होते. तर बघा तर किती सुंदर मोदक झाला आहे. आता तुम्हाला एक हातावरती पण बनवून दाखवणार आहे मी. मला आहे ना मोदकाच्या कळ्या पाडायला येत नाहीत, तरी पण मी थोडासा प्रयत्न केलेला आहे. तर एक जण किती सुंदर मोदकाच्या कळ्या पाडतात. मला तेवढं जमत नाही मोदकाच्या कळ्या पाडायला. मला जसं जमलं तसं मी तुम्हाला दाखवते. ह्या रव्याच्या उकडीने ना मोदक खूप टेस्टी लागतो. बघा मस्तच असं सगळे मोदक असे तयार झालेले आहेत. आता मी याला उकडून घेणार आहे. वाफेला लावलेला आहे. तर बघा वाफ पण काढून झालेली आहे. मस्त असं आपले मोदक उकडलेले आहेत. हाताला जर आपण चिपकत नाही, तर आपल्याला हे थंड करून ताटात काढून घ्यायचे आहेत. खूप टेस्टी असे मोदक झाले होते, मस्तच असे. आणि वरून केसर लावलेलं आहे त्याला, आणि वरून तुपाची धार टाकून बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे. चला तर मग माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा. माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की ही मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. खूपच छान असे मोदक, या तुम्ही पण खायला. मस्त अंगारकी विशेष मोदक बनवले आहेत. चला तर मग बाय.